सकिंनो आपल्याला 2-2 दिवस खारीक उन्हाला वाळवायची आवश्यकता नाही आहे. वेळेची बचत आणि त्यातल्या त्यात अगदी पटकन होणारी ही खारीक पूड, बाहेरची आयती खारीक पूड आणण्यापेक्षा ही खारीक पूड घरी केलेली कधीही चांगली. परंतु 10च मिनिटात आपण ही खारीक पूड बघतोय तर ती कशी केलेली आहे. तर बघा, मी ह्या पद्धतीने खारीक पूड तयार करून घेतलेली आहे. दोन्ही पण पद्धतीच्या ज्या खारीक असतात, काळी आणि पांढरी, तर दोन्ही खारीकच्या मी खारीक पूड तयार करून घेतली. आता खारीक आणलेली आहे तर मी 1 किलो खोबऱ्यासाठी 1/2 किलो साखरी खारीक आणत असते आणि अर्धा किलो काळी खारीक. तर मी आणून फ्रीझरला ठेवलेली आहे. तर फ्रीझरमधून आपण काढून जेवढी लागली तेवढी आपल्याला थोडी थोडी वाटण्यासाठी काढायची आहे. तर आधी आपण तिला बी विलग करून घेणार आहोत. तर बी विलग करताना आपण अशीच पटकन बी विलग करायची आहे. तर तुम्ही बघाय 2च दणक्यांमध्ये आपली बी विलग झालेली आहे. ह्या पद्धतीने उन्हात ठेवल्यानंतर ती पुन्हा वातडी होते संध्याकाळी. तर तसं काम करू नका. डी फ्रीझरला खारीक ठेवा, 2 तास ठेवा, रात्रभर ठेवा आणि आणून जरी ठेवून दिली तुम्ही आणि तुम्हाला जेव्हा लाडू करायचे तर त्यावेळेस तुम्ही अशाच पद्धतीने तिला फोडून घ्या. फोडल्यानंतर त्याची बी विलग झाल्यावर पुन्हा ते दगडाने, आपण दगड असेल, मुसळ असेल, तुमच्याकडे जे काही साहित्य असेल त्याच्याने तुम्ही अशा पद्धतीने फोडून घ्या. अगदी पटकन तुकडे होतात. अशा पद्धतीने मी सगळ्याच खारीकचे तुकडे करून घेत आहे. सकिंनो, याच्याने इतका वेळ वाचतो ना. फ्रीझरला ठेवण्याचं कारण आहे की फ्रीझरमध्ये पदार्थ टणक होतात आणि टणक झाल्यानंतर काढण्यासाठी तो सोपा जातो. तर मग ह्या पद्धतीने मी सर्व खारीकचे तुकडे करून घेतले. आता पांढरी पण खारीक मी अशीच फोडून घेत आहे. तर बघा, पटकन बी अलग होत आहे आणि काम अगदी पटापट होते. तर सगळ्याच खारीकचे मी ह्या पद्धतीने बिया काढून घेतलेल्या आहेत. आणि आता मिक्सरला कसं फिरवायचं ते पण सांगते. आता हे उन्हात ठेवायची गरज नाही आहे. मिक्सरचं मी ह्या ठिकाणी छोटं भांडं घेतलेलं आहे, कारण की त्याचे 4 पाती असतात, एक तळाशी असतं आणि 2 वरती असतात म्हणून. तर थोडं थोडं आपल्याला याच्यामध्ये खारीकचे तुकडे टाकून घ्यायचे ह्या पद्धतीने. खूप भरायचं नाही आहे आणि अलगद अगदी थोडं थोडं आपल्याला फिरवत फिरवत जाडसर अशी पूड आधी तयार करून घ्यायची. ती काढून घ्यायची आहे आपल्याला ह्या पद्धतीने आणि 10 मिनटं ती पूड तशीच ठेवायची आहे. मिक्सरचं भांडं जे आहे, मिक्सरची मोटर जी आहे, तर ती थोडी गार होते आणि मग नंतर आपण काय करणार आहोत सकिंनो, पुन्हा ही जी पूड केलेली आहे ना, ही पुन्हा अजून एकदा आपण फिरवून घेणार आहोत. आता हे सगळे खारीकची ह्या पद्धतीने मी पूड तयार करून घेते. 10 मिनटं थोडा ब्रेक देते आणि 10 मिनटानंतर हे बघा, अशा पद्धतीने मी खारीकची पूड तयार करून घेतलेली आहे. आता मला लाडूसाठी खूप बारीकही आवडत नाही आणि खूप जाडही पूड आवडत नाही. तुम्हाला जर याच्यापेक्षा बारीक आवडत असेल तर तुम्ही बारीकही करू शकतात. उन्हात ठेवायची नाही आणि मिक्सरच्या गरमाईने आपोआप ते मॉइश्चर जळून जातं आणि खारीक आपली मस्त बारीक होते. सकिंनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सकिंडपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.